आणि ह्या अंड्याचा काही विषय ना मी तुम्हाला ते लवकरच कळवतो बघा. तिचं फिरली आणि बघा लागून घेतली ना पायाला, अजून पायाला लागेल तिथं. हा तू तुझं जमानी आहे. कसला रस्ता मित्रांनो, रानाचा रस्ता आहे पूर्ण, पाऊस नसल्यामुळे तरी रस्ता थोडा चांगला आहे बरं काही. हे गाईज, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता मित्रांनो दुपारच्या वाजलेले आहेत 12 आणि आज मित्रांनो आहे शुक्रवारची खूप मस्ती असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण की आज असतो आमच्या गावचा आठवडी बाजार मित्रांनो. आणि आठवडी बाजारच्या दिवशी खरंच खूप परेशानी असते, ते पण आमच्या शॉपमध्ये. कारण की कसं माहिती आहे, आठवडी बाजार असतो 8 दिवसात एकदा बाजार भरतो आमचा. आणि खूप गर्दा पण असतो शॉपमध्ये. सगळ्या वस्तू आम्हाला याच दिवशी सगळ्या खरेदी करायला लागतात. हे बघा मित्रांनो, अनुष्का तिकडे चालू आहे आवरणं. दुपारचे 12 वाजले तरी काहीच काम आवरलेलं नाहीये. काम आवरलेलं नाही म्हणजे झालंय माझं सगळं काम. आता सगळं आवरलंय, मी माझं आवरलंय, ह्याचं आवरलंय, तीच राहिलंय तसंच. कसा लोड होते बघा. आज खुशी पण शाळेतनं घरी राहिले बरं का. शाळेतनं सुट्टी मारली आहे तिनं आज. कुठे जायचं तुला आज? फिरायला जायचं वय, त्यामुळे आज घरी थांबले. तिला सोडलं तर हा डाकू बघा इकडे काय करतोय. हा एकट्याच काही ना काही चालू असतं घरामध्ये. नेमकं काय चालू आहे काहीच समजत नाही आम्हाला. बरं हा असा काही ना काही करत बसलेला असतो बरं का घरामध्ये. बघा तेल कसं लावतोय बघा, डोक्याला पूर्ण तेल लावलंय. मंगळवारी आमच्या इथली जत्रा होती, गावातली जत्रा होती बघा. लक्ष्मी आईची जत्रा असते. तर त्या दिवशी कसं माहिती आहे का, मंगळवारी आमचं काय जत्रेला जाणं झालं नाही, कारण की माझ्या आत्याचं वर्ष श्राद्ध होतं. आम्ही तिकडे गेलो होतो. तर इकडे बघा आज आहे शुक्रवार आणि अनुष्का इकडं अनुष्का आज इकडे निवद वगैरे घेऊन तिकडे चालली आहे बघा. संडे होय मंडे रोज खा मित्रांनो अंडे. बघा किती बारकाले अंडे माझ्या हातामध्ये 2 दिसते का तुम्हाला. त्याची इकडे चालू आहे देवपूजा. म्हणजे देवपूजा सकाळी झाली होती तिची. आता निवद वगैरे दाखवते बघा सध्या ती. सकाळी माझं मित्रांनो 9ला जेवण होत असतं, 8:30-9ला जेवण होत असतं. पण आज जवळपास 12:30 वाजत आले तरी माझं जेवण झालेलं नाही. कारण की आज अनुष्काला कसं माहिती आहे का, लक्ष्मी जत्रा मंगळवारी असते, मी तुम्हाला बोललो होतो. तर त्याचा नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी तिला आज जायचं आहे तिकडं मंदिराकडे. त्यामुळे मला तिने एवढं परेशान केलंय की तर उपवास धरा म्हटली. सकाळी काही नाश्ता वगैरे खराब बोलली, पण म्हणलं नको, नाश्ता वगैरे जर केला ना तर परत भूकच लागत नाहीये बघा मला. आता हिचं आवरले, आता ही जाणार तिकडे देवाकडे, दर्शन वगैरे घेऊन येईल, त्यानंतर मला जेवायला मिळेल. इकडे अनुष्का रेडी झाली आहे बघा. आणि बघा पूजेचं ताट पण रेडी झाली आहे. आणि ह्या अंड्याचा काही विषय ना मी तुम्हाला ते लवकरच कळवतो बघा. तर चला आता आम्ही जातोय तिकडे. आवरलं यांचं पण. हे माझ्या आजीचं घर. आणि इकडे बघा हे इकडे आजीला भेटण्यासाठी आले होते, पण माझी आजी इकडे बघा बाहेर गेलेली दिसते तुम्हाला. इकडे चालत येईल दमादमानं, तिला काय चालणं होत नाहीये. चला हाय पण केलं दादीनं आता. मित्रांनो आमची गिरणी इकडे बघा, पप्पा गिरणीमध्ये सध्या काम करताय. बसता येते फक्त तुझं आवर. घर वगैरे लावलंय बघा. आता आम्ही निघतो मावशीच्या घरी. पहिले मावशीच्या घरी जायचं आणि तिथून मावशीला घेऊन आम्हाला परत तिकडे जायचं मंदिराकडे. चला पटकन गाडीवर बाहेर, चला पटकन या इकडं. लागून घेतली ना पायाला. नाही तू तिला म्हणला त्याच्यामध्ये ही करायला लागली. कसला रस्ता मित्रांनो, रानाचा रस्ता आहे पूर्ण. पाऊस नसल्यामुळे तरी रस्ता थोडा चांगला आहे बरं का. येता आलाय आम्हाला इथं. अजून पायाला लागेल तिथं. हा तू तुझं जमानी आहे. जेवणामध्ये अनुष्काने बनवले आमटी, भजे, पापड, कुरडाया, चपाती आणि त्याचबरोबर पुरणपोळी. म्हणजे आता हे पुरणपोळी खायचंय बघा. दर्शन करून आलोय तिकडनं. आता भूक पण मला खूप लागली. आता जेवण करतो, जेवण करून मला पटकन दुकानावर जायचंय बघा. तुला भूक नाही लागली का अजून? सकाळपासून सगळेजण उपाशी आहेत. आणि इकडे बघा भजे खात बसली एकटी. अरे वाव, एवढं मोठं केलंय का खायला तू? ठीक आहे चला जेवण करून घेतो मी पहिला. आता 2:30 वाजलेत. 2:30 नाही तर काय मग एवढा लेट करत असतो काय यायला? झोपायचं ना मग. ही यायच्या अगोदर मावशी इकडे येऊन बसले बघा शॉप मध्ये, तुम्हाला दिसत असेल. तरी हिचं येणं झालं नाही इकडे. आवरलं की आपण जाऊ, तर ते आधीच येऊन बसले. तुझ्या आधी येऊन बसली ती आज. जावा बाजार करा पटकन यावा इथं. हा नाही आज वातावरण थोडं शांत पण आहे सध्या. गर्दा काहीच नाहीये. ऊन पडलंय, पाऊस पण नाहीये मित्रांनो आमच्याकडे. आता खूप दिवस जर पाऊस पण पडलेला नाहीये. तुम्हाला दिसत वातावरण कसं झालेलं आहे बघा. एकदम शांत असं वातावरण झालेलं आहे बघा. मग ते तर आहेच ना.
थोडं लेट जरा. हा दिवसभरात लय बाजार भरत लय. आजच्या दिवशी मित्रांनो एवढी हालत होती ना आमची बेकार, खूप म्हणजे खूप बेकार. एवढा राडा पडतोय ह्या साड्याच्या घड्या घालू ना मित्रांनो, एवढा कंटाळा येतो ना, खूप म्हणजे खूप कंटाळा येतो बरं का. आणि कसं माहिती आहे का, शेवटी आम्हाला दोघालाच करावं लागतं शॉपमध्ये, त्यामुळे एवढी परेशानी निघते आमची. आता अनुष्का गेली आहे बघा आठवडी बाजार करण्यासाठी, थोड्या वेळात येईल, तोपर्यंत हा राडा वगैरे आवरून घेतो मी. आज जास्त थकवा आल्यासारखा दिसायला लागलाय. आज जरा जास्त काम होतं अनुष्का मागं, त्यामुळं. आणि बघा जस्ट आता बाजार करून आलेली आहे. किती पैसे उरले हिला? मी 650 रुपये दिले होते बाजार करण्यासाठी, खोटं नको बोलू, शपथ. चेक करा 10 रुपये हे किती? हे बघू, 650 मधले फक्त 100 रुपये वापस दिले मला. 100 रुपये एवढं कुठं काय? तुमचे नाहीत ना, उरलेले पैसे माझेच असतात कवाचे बी. त्या व्हिडिओच्या नादात तुम्ही माझी 100ची नोट घेतली, आम्हाला द्यायची. 650 मधले फक्त 100 वापस आले ना. आठवडी बाजार मधले 650 रुपये दिले मी सकाळी, आणि आता 100 रुपये वापस आणलेले माझे मला द्या. आणि त्याच्यामध्ये कसं माहिती का, आज अनुष्का तब्येत पण खराब आहे, तिला संध्याकाळी आज हॉस्पिटलला पण न्यावं लागणार आहे. कारण 2 दिवस झालं मला ती बोलते की सर्दी झाली आहे, ताप पण आला नॉर्मल. तर आज हिला फायनली हॉस्पिटलला घेऊन जावंच लागणार आहे, होय का नाही? मुहूर्त लावला ना तुम्ही आज. तर या मित्रांनो केळ खायला आहे बघा, मस्त मस्त ताजा ताजा. तर फ्रेंड्स आता झाला बघा चहा आणि खारी खायचा टाइम. हे बघा हा आणि खारी खाल्ली, तोपर्यंत अनुष्काचं इकडे काम चालू झालं बघा. ती बसली इकडे भाजीपाला निवडत. ते बघा आल्या आल्या भाजीपालाच खाली टाकला ती, न बसली निवडत इकडं ती. बघा किती मोठा. आणि इकडं अंशू आणि चू बघा चहा खारी खात बसलेले. तर हे आहे का रे तुम्ही इकडे बघा, खाण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की बघायचं पण नाव घेणार ते. मित्रांनो आता वाजलेले 8:15 दिसतं तुम्हाला. 8 वाजून 12 मिनिटं झालेत आणि आपली शॉप बंद करायची वेळ झाली आहे. रोज या टायमाला आम्हाला शॉप बंद करावं लागते, कारण कसं आम्ही राहतो गावामध्ये. 8, 8:30 किंवा 9 पर्यंत पूर्ण मार्केट बंद होऊन जातं. तर चला आपण जाऊया आता घरी. हे बघा घरी आलो आणि यांचं खेळणं चालू आहे इकडे. मम्मी ओ या, आता हे कोणता टोन व्हायचा टाइम आहे तुझा? म्हणजे इतक्या कामात चालू होतं, काम आताशी का आवरले? 8 वाजले तर 8:30 वाजून गेले. टाइम बघ, तुम्ही कसं मी 8:15 दुकानावर निघालो होतो. आवरले आताशी माझं. आवरलंय माझं. ए तुम्ही जेवण केलं का? खाऊन पिऊन लाईट असली का मग चालू केली लाईट? टाकते. बरं हा लावतो लावली लावली ना, लावली वरती बघ हो. इकडं पण लाईट आणि इकडं पण लाईट दिसत ना ते मला दोघं पण. चला आवरलं. तर मित्रांनो चला या आता जेवण वगैरे करायचं. आता खूप भूक लागलेली आहे मला, कारण की दिवसभर खूप परेशानी झालेली आहे माझी. आणि अनुष्का पण खूप म्हणजे खूप परेशान झाली आहे, कारण की आज तिने केलं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याच्यामुळे परेशान झालेली आहे. बरोबर आहे का? आका इळ गेला माझा त्याच्यामध्ये. हॉस्पिटलला जायचं म्हणलो तुम्ही दुपारी तुम्हाला, पण आता बघू ताप गार लागायला आता. तोंडून आले ना, गार झालं ना. बरोबर, हॉस्पिटलला जायचं होतं मित्रांनो, ते कॅन्सल केलेलं आहे आता आम्ही. तर चला फ्रेंड्स बाय, आजच्यासाठी एवढंच. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या आयडीला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.